Okay, not this one. Okay, so let's say we want to perform some task. Okay, we want to perform some task, and that task is being performed again and again. ओके, लेट्स से की आपल्याला एखादं टास्क परफॉर्म करायचं आणि ते टास्क बऱ्याचशा ठिकाणी परफॉर्म केला जाणार आणि नेहमी नेहमी परफॉर्म केला जाणार. सो इन दॅट केस व्हॉट वी डू, वी क्रिएट अ मेथड. Okay, which is method is nothing but a simple block of code. Okay, it is a piece of code which performs some specific task. We'll understand it in with the real time example so that you guys will also get an idea. Okay, and with this method concept we are understanding some one more concept, that is access modifier or access specifier. Let me just open this IntelliJ, and meanwhile let's understand. Okay, so what do we do? Let's say in day to day life we perform some task. Okay, let's say, just a second. Huh. Okay, now let me first project package method demo. Okay, method, and okay, now see, add operation. Let's say add operation. Now I have created one class which is responsible for performing addition. ठीक आहे, मी एक क्लास क्रिएट केला जो ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर मग मी काय करणार, दोन व्हेरिएबल घेणार. इंट ए इज इक्वल टू 10 17 वॉट एव्हर, इंट बी इज इक्वल टू 16, अँड देन ए इंट सी इज इक्वल टू ए प्लस बी करणार. बरोबर आहे. म्हणजे मला काय करायचं, एक ऑपरेशन परफॉर्म करायचंय. व्हॉट इज दॅट ऑपरेशन इज टू perform addition. What is that operation? Is to perform addition. What is that operation? Is to perform addition. Okay, now here what I'm doing, I'm performing addition of two number. What I'm doing, I am performing addition of two number. System dot out dot println and see. Okay, now let's execute. It will give us the addition of 16 and 17. It will give us the addition of 16 and 17. Okay, now now what happened? I want to perform addition of again different two number. वेगळ्या दोन नंबरची मला अजून ऍडिशन परफॉर्म करायची. या केस मध्ये काय केलंय मी, की ए आणि बी ची व्हॅल्यू आपण सेट केली आणि त्यांची ऍडिशन परफॉर्म केली. लेट से मला आता 20 25 या दोन नंबरची ऍडिशन परफॉर्म करायची. व्हॉट आय डू, आय अगेन क्रिएट टू व्हेरिएबल्स. I'll again create two variables, let's say 20, and of course a we'll call it as a1, then a2, then 25. ठीक आहे, आणि या दोघांची ऍडिशन होल्ड करणार आपण C1 मध्ये, राईट. ओके, अँड C1. ठीक आहे, या दोघांची ऍडिशन आपण परफॉर्म करणार आणि इथं प्रिंट करणार. ओके, नाव लेट्स रन दिस. काय होणार आपल्याला या ठिकाणी, पुन्हा या दोन नंबरची ऍडिशन भेटणार आपल्याला. लेट्स पुन्हा अजून
दुसऱ्या दोन नंबरची ऍडिशन करायची असेल तर आपण काय करणार, पुन्हा सेम लॉजिक कॉपी पेस्ट करणार. म्हणजे होतंय काय, सेम लॉजिक कॉपी पेस्ट आपण करतोय आणि पुन्हा पुन्हा सेम ऑपरेशन परफॉर्म करतोय, सेम ऑपरेशन परफॉर्म करतोय. नाव इन दिस केस, लेट्स अंडरस्टँड, अज्युम करा की आपल्याकडे जर एक असा माणूस असता कोणतरी, इफ वी हॅव समवन हू परफॉर्म्स धिस ऑपरेशन फॉर अस. म्हणजे आपल्याकडे जर असं कोणी असतं, जो आपल्याकडे असा कोणी असता जो आपल्याला आपली ऍडिशन परफॉर्म करून देणारा. ओके. हू परफॉर्म्स ऍडिशन फॉर अस. हाऊ डू आय गो बॅक टू दिस पेन? ओके. ओके. नाउ इफ वी हॅव समवन हू परफॉर्म्स ऍडिशन फॉर अस. ठीक आहे, आपल्यासाठी जर तो ऍडिशन परफॉर्म करून देणार असेल तर व्हॉट डू वी डू? नाउ लेट्स से वी हॅव दिस मॅन. ओके. कॉल्ड ॲज, याचं नाव आहे मेथड, मेथड राव. ओके, व्हॉट एव्हर इट इज. ओके. नाउ व्हॉट इट डज नो, याला काय करायचं आपण नेहमी, आता आपल्याला आपलं ऑपरेशन काय, आपल्याला प्रत्येक वेळेस डिफरंट डिफरंट नंबरची ऍडिशन परफॉर्म करायची आहे. ओके, प्रत्येक वेळेस डिफरंट डिफरंट नंबरची ऍडिशन परफॉर्म करायची. मग खाली जाऊन कोणते तरी दुसरे नंबर असणार. ओके, 4 5 नंबर. प्रत्येक वेळेस आपले नंबर चेंज होणार आहेत, पण आपले जे ऑपरेशन आहे ऍडिशनचं ते सेम राहणार आहे त्या दोन नंबरवर. ठीक आहे. नाव इन दॅट केस व्हॉट वी आर डुईंग विदाउट मेथड, दॅट वी आर रायटिंग सेम लॉजिक अगेन अँड अगेन. आपण सेम इथं बघा, ऍडिशन पुन्हा लिहितोय आपण, सेम ऍडिशनचं लॉजिक पुन्हा लिहितोय. इथं खाली जाऊन पुन्हा 4 + 5 सेम लॉजिक पुन्हा रिपीट करणार आपण. इन्स्टेड ऑफ दॅट, व्हॉट इफ आपण एक मुनिमजी ठेवला आणि जो मुनिमजी आपल्याला या टाईपचे ऑपरेशन परफॉर्म करून देतोय. मग आपल्याला पुन्हा पुन्हा प्लस ऑपरेशन लिहायचं काम नाही. आपण सिम्पली म्हणणार की हे मुनिमजी परफॉर्म ऍडिशन ऑफ 17 + 16, व्हॉट एव्हर द नंबर वी आर गिविंग. ठीक आहे, मग मुनिमजी एकटाच राहील. मुनिमजी म्हणाल ठीक आहे, ऍडिशन करून देणार ते आपल्याला जे काय आउटपुट असेल ते. पुन्हा आपण काय म्हणणार, अच्छा ठीक, 17 + 16 झालं का, आता मला 20 + 25 चे ऍडिशन परफॉर्म करून द्या. मुनिमजी म्हणाल ठीक आहे. ठीक आहे. पुन्हा आपण म्हणणार की अच्छा ठीक आहे, एवढं झालं का, 4 + 5 चे ऍडिशन परफॉर्म करून द्या. मग सिंपल काय होतंय आपल्याला, आपण काय करतोय, आपल्याकडे हा जो पर्सन आहे, व्हॉट एव्हर द पर्सन वी हॅव, दिस इज फिक्स. ठीक आहे. वी जस्ट नीड टू प्रोव्हाइड हिम दिस नंबर्स. आपल्याला फक्त हे नंबर्स त्या मुनिमजीला प्रोव्हाइड करायचे आहेत, अँड दॅट इज इट. दॅट गाय इज एबल टू परफॉर्म दिस ऍडिशन. सो वी डू नॉट नीड टू वी डू नॉट नीड टू राईट दिस ऍडिशन लॉजिक अगेन अँड अगेन. समजतंय काय म्हणतोय मी? हे जे अगेन अँड अगेन वी नीड टू राईट द लॉजिक, नो, दिस वी डू नॉट नीड टू राईट इट अगेन. समजतंय? अनुराधा, नरवाड, मयूर, ओंकार, पल्लवी, श्रेयश, आचल, सुमेध. Yes, sir. Right. Everyone is getting it right. So, so having this person is nothing but having our own method. Okay. Having our own method. Having this person is means nothing but having our own method. Now, how to create a method? Let's say, so what is the use of this method, or what is method? Method is nothing but a piece of code that performs specific operation. Now, in our case, specific operation is addition. ठीक है. Now, the same code will be used again and again. Let's write down one method here. I'll create one method. ओके. हा, ठीक आहे. मी इथे एक मेथड क्रिएट करतोय. काय करतोय याचा काही विचार करू नका. void
मेथडचं नाव आहे ऍड. आपण बघूत नंतर काय करत आहे ते. मेथड आपल्याला समजा आपल्याला किती नंबरची ऍडिशन करायची, तर आपल्याला 2 नंबरची ऍडिशन करायची. इंट ए कॉमा इंट बी. ठीक आहे. ए प्लस बी ची ऍडिशन करायची. मी काय करतो इथं सरळ सरळ सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन मध्ये ए प्लस बी ची ऍडिशन प्रिंट करून देतो, जेणेकरून आपल्याला कमी. नाव नाव व्हॉट डू वी नीड टू कॉल दिस मेथड. वी नीड टू कॉल दिस मेथड हिअर. Okay, we need to call this method here and we need to pass these numbers. Okay, we need to pass these numbers. And what are these numbers? Let's say A comma B. Okay, and that's it. See, now what I'll do now, I'll remove this logic. This much. I'll remove this logic. Now माझ्याकडे काय दोन व्हेरिएबल आहेत. एक आहे इंट ए, इंट बी. ओके. आणि मी हे दोन व्हेरिएबल या मेथडला पास करतोय. बाकी ही मेथड काय करणार, माझ्यासाठी ऍडिशन परफॉर्म करून देणार. मग तुम्ही कितीही नंबर या मेथडला पास करा. सी हिअर 33 is got printed. Now how it is getting printed and all we will see that. Okay. Now I'll copy this आणि मी इथं काहीतरी भलतेच नंबर पाठवतो. ओके, मे बी 23 आणि 24 ची ऍडिशन पाहिजे. सो सिम्पल व्हॉट आय एम डुईंग, मी काय केलं, हा ऍडिशनचं लॉजिक एकदा लिहून दिलं. दॅट्स इट. आणि हे लॉजिक मी अगेन अँड अगेन कॉल करतोय. म्हणजे आपल्या मुनिमजीला नेहमी मी कॉल करून म्हणतोय की बाबा मला आता या नंबरची ऍडिशन करून द्या, मला अजून दुसऱ्या नंबरची ऍडिशन करून द्या. दॅट इज इट. दॅट इज व्हॉट मेथड इज. सो व्हॉट दिस मेथड इज, व्हॉट मेथड इज नाव, मेथड इज नथिंग बट पीस ऑफ कोड. सी, पीस ऑफ कोड. कोड आहे याच्यामध्ये दॅट परफॉर्म सम ऑपरेशन. नाव या मेथड मध्ये कोणतं ऑपरेशन परफॉर्म होतंय, ऍडिशनचं ऑपरेशन परफॉर्म होतंय. Right, addition operation is getting performed in this method and this method can be called any number of time. आपण या मेथडला कितीही वेळेस कॉल करू शकतो, जेव्हा जेव्हा आपल्याला ऍडिशन पाहिजे असते तेव्हा तेव्हा. ओके, and at that and any number of time you can call and we can run it. समजलं? ओके. नाव फायदा काय मेथडचा, एक फायदा असा आहे की जर तुम्हाला जे तुमचं लॉजिक आहे, कोड आहे, जे तुमचं लॉजिक आहे, ते जर मल्टिपल प्लेसेस मध्ये जर यूज होणार असेल, if that logic is getting used at a multiple places, if the logic is being used at a multiple places, then you do not need to rewrite that logic again and again. हे लॉजिक तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहायचं काम नाहीये. तुम्ही एकदा लिहा आणि या मेथडला कॉल करा. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, ओके, this is similar to you have Munimji. Okay, and so what you are doing here is तुम्ही या मुनिमजीला ट्रेन करतायत. ओके, तुम्ही म्हणताय की बा तू एक काम, मुनिमजी एक काम कर, तू गणित शिकून घे. ओके, गणितामध्ये स्पेशली ऍड शिक. ठीक आहे. देन सबट्रॅक्ट शिक, देन मल्टिप्लाय शिक, देन डिव्हिजन शिक. ओके, मॉड्यूल ऑपरेशन वॉट एव्हर इट इज. सो आपण काय करतोय, या मुनिमजीला एकदा ट्रेन करतोय, वेल ट्रेन करतोय. वेल ट्रेन करतोय म्हणजे एका ठिकाणी आपण आपल्याला जे काही लॉजिक पाहिजे ते लॉजिक आपण लिहून ठेवतोय, वेल ट्रेन करतोय. द मोमेंट मुनिमजी गेट ट्रेन नो, म्हणजेच मुनिमजीचं जे लॉजिक आहे, मुनिमजीचं जे कोड रायटिंग आहे, ती जर आपण संपवली, पूर्ण फिनिश केली ना, देन वी कॅन यूज मुनिमजी अगेन अँड अगेन एनी टाइम. Right? So let's say Munimji is trained for addition. Whenever we need to perform addition of any number, we'll call Munimji. We'll call Munimji manje, we'll call this method. So this method, we have trained this method to perform the addition of two number. बरोबर. Again, we will write some method to perform some different operation. ठीक है. So
once we train Munimji, no, we do not need to provide instructions to him again and again. म्हणजे एकदा आपण ट्रेनिंग दिली ना, तर पुन्हा मुनिमजीला सांगायचं काम नाही की अच्छा मुनिमजी एक काम करा, तुम्ही एक नंबर घ्या, ए व्हेरिएबल घ्या, त्याच्यामध्ये 17 व्हॅल्यू आहे, बी व्हेरिएबल घ्या, त्याच्यामध्ये 16 व्हॅल्यू आहे, मग ए प्लस बी करा, मग दोघांचं जे उत्तर येईल त्याला आम्हाला प्रिंट करून द्या. नो, वी डू नॉट नीड टू टेल मुनिमजी एव्हरी टाइम. वी जस्ट नीड टू एकदा फक्त मुनिमजीला ट्रेन करा. म्हणजेच आपल्या मेथड मध्ये जे काही लॉजिक पाहिजे ते लॉजिक लिहा आणि दॅट्स इट. नेक्स्ट टाइम पासून मुनिमजीला ट्रेन करायची गरज गरज नाहीये. मुनिमजी स्वतःहून काय करणार, त्यांना जे जे ऑपरेशन आपण परफॉर्म केलेले आहेत किंवा त्यांच्याकडे जे जे लॉजिक आपण लिहिलेलं आहे किंवा द वे वी हॅव ट्रेन मुनिमजी, नो दॅट ट्रेनिंग मुनिमजी विल यूज टू परफॉर्म आवर ऑपरेशन्स. गॉट इट? गेटिंग इट गाईज? Yes, sir. Right. Now let's understand with different example. Now this is what method is. This is how this method is. Now we have created here add method. Now how to create a method? Okay. How to create a method in Java? To create a method, we have some syntax. Okay. In Java, we called it as a method. In C, C++, they called it as a function. Okay. Now syntax. Very simple syntax, guys. It has some terms. It has some terms which we will see. The first thing is access specifier. Access specifier काय असतात मी सांगतो तुम्हाला. Then there is something called as return type. Return type म्हणजे any data type. आणि नंतर असतं तुमचं मेथडचं नाव, actual method name. ठीक आहे. And then simple brackets आणि त्याच्यामध्ये राहतात input parameter. म्हणजे जे आपण व्हेरिएबल किंवा जे ऍक्च्युअल व्हॅल्यू पाठवतो ते वाले. Input parameter 1, any number of parameter we can pass. आणि ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट आणि तुमचं इथं कोड और लॉजिक जे काही तुम्हाला लिहायचं होतं ते. ओके. आणि देन इथं राहणार रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट इज ऑप्शनल बेस्ड अपॉन आवर रिटर्न टाइप. हे काय असतं, हे ऑप्शनल असतं. ऑप्शनल असतं कसं आहे बघूत आपण. ठीक आहे. तर या टाईपची आपल्या आपण मेथड क्रिएट करू शकतो. तर किंवा जेव्हा कधी आपल्याला मेथड क्रिएट करायची त्यावेळेस आपण मेथड साठी हा सिंटॅक्स असतो, ऍक्सेस स्पेसिफायर, देन रिटर्न टाइप, देन मेथड नेम आणि इनपुट पॅरामीटर. ओके. नाव what are access specifier? What are various access specifier? Okay. What are various access specifier? So we have access specifier, public, private, and protected. Okay. These are the three access specifiers are there which are applicable for our methods. Okay. And then there is something called as default or restricted to package. Okay. Restricted to package in the sense package specific. ठीक है. We'll see this. Now these are the various access specifier. Okay. Now we'll try to understand what this public and private means today, and then we'll understand this protected and default while working with inheritance. Public म्हणजे can be accessible anywhere.
ठीक आहे. पब्लिक म्हणजे कॅन बी ऍक्सेसिबल एनिवेअर. म्हणजे आता या मेथडला मी इथं पब्लिक करतोय. स्टॅटिक साठी सध्या मी का लिहिले, कारण मला इथं ऑब्जेक्ट क्रिएट करायचा नव्हता. बट इग्नोर स्टॅटिक. ओके. पब्लिक म्हणजे ही जी मेथड मी क्रिएट केली आहे इथे, ही जी ऍड मेथड मी क्रिएट केली आहे. ओके, आय विल राईट इट डाऊन समथिंग. ओके, काय लिहायचं मला इथं? व्हॉट डू आय वांट टू डू हिअर इज, आय वांट टू स्पेसिफाय हिअर कोणत्या मेथड मध्ये क्लास मधून आहेत आपण. ऍड ऑपरेशन क्लास मधली मेथड. ओके, जस्ट टू नो फ्रॉम वेअर दिस मेथड इज गेटिंग कॉल्ड. नाव या मेथडला मी काय केली, तर पब्लिक केलं. पब्लिकचा अर्थ असा होतो की पब्लिक मीन्स कॅन बी ऍक्सेसिबल एनिवेअर. ओके, पब्लिक मीन्स कॅन बी ऍक्सेसिबल एनिवेअर. ओके, पब्लिक मीन्स कॅन बी ऍक्सेसिबल एनिवेअर. व्हॉट आय डू नो, मी इथे एक क्लास क्रिएट करतो. त्या क्लासचं नाव आहे टेस्ट. व्हॉट आय डू, क्लासचं नाव आहे टेस्ट. टेस्ट. आणि या क्लासमध्ये काय करू आपण, मेन मेथड. आणि मेन मेथड मध्ये मी काय करतोय, ऍड ऑपरेशन डॉट ऍड नावाची मेथड कॉल करतोय. आणि या मेथडला मी इनपुट देतो 13, 14. लेट मी एक्झिक्यूट दिस थिंग. ओके, नाव सी, या मेन क्लास मध्ये, या सॉरी, या टेस्ट क्लास मध्ये कुठे तुम्हाला ऍड नावाची मेथड दिसतीये का? जशी आपण इथं क्रिएट केली आहे ऍड, ज्याच्यामध्ये आपण ऍड ऑपरेशन क्लास मधली मेथड and a plus b. So such type, do we see any such type of method inside this class? या क्लास मध्ये दिसतीये का? Yes, no, right guys? No. Okay. But still we are able to call this method. दुसऱ्या क्लासची मेथड आपल्या क्लासमध्ये आपण कॉल करू शकतोय. ठीक आहे. याचा अर्थ या मेथडचा जो ऍक्सेस मॉडिफायर आहे हा, म्हणजेच ही मेथड आपल्याला दुसरीकडे पण अवेलेबल व्हाव, अशा वेळेस आपण या मेथडला पब्लिक मेथड बनवतो. ओके, सो दिस इज व्हॉट ऍक्सेस मॉडिफायर इज. व्हॉट ऍक्सेस मॉडिफायर इज, ऍक्सेस मॉडिफायर सिम्पली, व्हॉट ऍक्सेस मॉडिफायर इज, ऍक्सेस स्पेसिफायर. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऍक्सेस मॉडिफायर. ओके, जावा ऍक्सेस स्पेसिफायर और ऍक्सेस मॉडिफायर. So what access modifier is, so our access specifier, it controls the visibility of your component, of your fields, okay, of your method. Visibility म्हणजे, विजिबिलिटी म्हणजे जर आपण एखादी फील्ड, एखादी मेथड किंवा एखादा व्हेरिएबल व्हॉट एव्हर इट इज, जर तुम्ही एका क्लासमध्ये क्रिएट करताय, या क्लासमध्ये मी ऍड नावाची मेथड क्रिएट केली जी पब्लिक आहे, याचा अर्थ असा की ही मेथड should be available everywhere. This method should be visible everywhere. Should be म्हणजे याचा अर्थ की ही मेथड कुठेही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये ऍक्सेसिबल होणार, तुमच्या प्रोजेक्ट मध्ये ऍक्सेसिबल होणार. ठीक आहे. जेव्हा आपण या मेथडला पब्लिक करतो, जेव्हा आपण या मेथडला पब्लिक करतो. सिमिलरली जर मी इथं मी स्ट्रिंग str इज इक्वल टू गाथा इन्फोटेक करतोय. सिमिलरली मी स्ट्रिंग str इज इक्वल टू गाथा इन्फोटेक करतोय. आणि याच फील्डला जर मी इथं पब्लिक डिक्लेअर करतो, पब्लिक स्ट्रिंग str इज इक्वल टू गाथा इन्फोटेक. ना मला जर हे str जर ऍक्सेस करायचा असेल आउटसाइड दिस क्लास, आय कॅन ऍक्सेस इट. व्हाय? बिकॉज द ऍक्सेस मॉडिफायर ऑफ दिस व्हेरिएबल इज पब्लिक. कारण या व्हेरिएबलला आपण पब्लिक बनवलंय.
ओके. नाव इथं जर मला ते प्रिंट करायचं असेल, ऑफकोर्स वी नीड टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दिस ऍड ऑपरेशन फर्स्ट. ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला, काय केला, विल सी लेटर. इथं बघा STR. ठीक आहे. आणि मी या STR ला प्रिंट पण करू शकतो. SYSOUT सिस्टम डॉट डॉट प्रिंट. सिम्पल. आता बघा हा STR या क्लासमध्ये कुठे दिसतोय का? हा नाहीये. हा STR, दिस STR belongs to this class, add operation class. But still we are able to call this STR outside this class because we have given access modifier, or we have given the visibility of this STR as a public, so that it will be available anywhere. ठीक है. Let's try to execute and we'll see if we get a value of this STR on console or not. See, Gatha infotech we have got. समझते. So what is access modifier then? Access modifier specifies the or controls the visibility of your method, of your variable. ठीक आहे. व्हेरिएबल साठी पण काम केलं आपले. आपण या मेथडला पब्लिक बनवलं, पब्लिक मेथड साठी पण काम केलं, आणि तुमच्या क्लासला पण. इथं बघा, क्लासच्या बाजूला पण आपण पब्लिक लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा की हा क्लास दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेसिबल होईल. ओके. So we will be learning this access modifiers in detail, all the four access modifiers. But just to understand it, now we have to provide some idea. Okay. Now these are the access modifier. So whenever we are working with, whenever we create a method, we need to provide access specifier, access modifier, then the return type, access specifier, access modifier, then the return type, आणि मेथडचं नाव. मग ऍक्सेस स्पेसिफायर काय आहे? पब्लिक आहे. ठीक आहे. प्रायव्हेट कधी लिहिणार? जेव्हा आपल्याला मेथड प्रायव्हेट आपल्या क्लास पुरतीच करायची. बट ज्यावेळेस आपण ऍक्सेस मॉडिफायर हा कन्सेप्ट पूर्ण शिकू, त्यावेळेस आय टेल यू, मे बी प्रोबॅबली ड्युरिंग इनहेरिटन्स टॉपिक. ठीक आहे. मग पब्लिक लिहितोय मी. ठीक आहे. मेथड मला एक क्रिएट करायची, पब्लिक मेथड, पब्लिक. ठीक आहे. ऍक्सेस मॉडिफायर झालं. त्यानंतर रिटर्न टाइप आहे. रिटर्न टाइप कॅन बी एनिथिंग इन द सेन्स, जेवढे काही आपल्याकडे डेटा टाइप आहेत. ओके. ऑल दोज डेटा टाइप्स कॅन बी यूज ऍज अ रिटर्न टाइप्स. ऑल दोज डेटा टाइप्स कॅन बी यूज ऍज अ रिटर्न टाइप. मग पब्लिक इंट पण लिहू शकतो आपण, पब्लिक फ्लोट, पब्लिक स्ट्रिंग. ओके. व्हॉट एव्हर the return type you want to use. Now, in what is return type? No, I'll tell you guys. I'll tell you. I'll explain you with a real time example. Okay. Now, some return type. Okay, and then there is something called as void return type. Okay. Now we'll understand what void is. Let's say I'll take here void. Now, आणि तुमचं रिटर्न टाइप झाला, आणि तुमच्या मेथडचं नाव आहे ABC. सी, मेथडचं नाव कॅन बी एनिथिंग. मेथडचं नाव कॅन बी एनिथिंग, काहीही लिहू शकता तुम्ही, प्रोव्हायडेड जे काही नेमिंग कन्व्हेन्शनचे आपण वर नियम पाहिले होते, व्हॉट एव्हर द रूल्स वी हॅव सीन फॉर द नेमिंग कन्व्हेन्शन्स ऑर प्रोव्हाइडिंग दिस नेम्स टू दिस मेथड, नो, or providing these names to these variables, no, same rules applies for variables, method, class and packages. म्हणजे जेव्हा कधी आपल्याला व्हेरिएबल क्रिएट करायचं, किंवा मेथड क्रिएट करायचं, किंवा क्लास क्रिएट करायचा, किंवा पॅकेज क्रिएट करायचं, त्यावेळेस हे सेम रूल आपल्याला व्हाईल वी नीड टू फॉलो व्हाईल क्रिएटिंग मेथड. रूल सच ॲज, आपण कीवर्ड यूज करू शकत नाही मेथड साठी. मेथडचं नाव नंबर पासून चालू करू शकणार नाही. कॅमल केस मध्ये असायला पाहिजे. फर्स्ट लेटर शुड बी स्मॉल अँड ऑल दोज थिंग्स विच वी हॅव प्रोव्हाइडेड, विच वी हॅव लर्न अर्लियर. ठीक आहे. बघा, सिंटॅक्स, मेथड क्रिएशनच्या सिंटॅक्स मध्ये ऍक्सेस स्पेसिफायर, रिटर्न टाइप झाला आपला, आणि मेथडचं नाव झालं, आणि त्याला इनपुट पॅरामीटर हे ऑप्शनल असतात. जर तुमच्या मेथडला इनपुट पॅरामीटरची गरज असेल तर तुम्ही इनपुट पॅरामीटर द्याल. जर गरज नसेल तर तुम्ही इनपुट पॅरामीटरची गरज नाहीये. ठीक आहे. मग कधी इनपुट पॅरामीटर द्यायचे, कधी नाही द्यायचे, विल अंडरस्टँड.
ओके. आणि दिस इज हाऊ विल क्रिएट अ मेथड, आणि या मेथड मध्ये आपला काहीतरी कोड राहणार. व्हॉट एव्हर द कोड यू गाईज वांट ना, राईट हिअर सम कोड हिअर, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. दिस इज हाऊ वी क्रिएट अ मेथड, दिस इज हाऊ वी create our method. Okay. Now let's understand when to provide what return type and what exactly return type is. Okay. Let's understand the concept of return type. जेव्हा आपल्याला okay, you guys can still see my screen, right? I'm sharing. Okay, got it. Okay, now let's understand return type. जेव्हा आपल्याला काही जेव्हा आपल्याला एखादं ऑपरेशन परफॉर्म करतो आपण, आणि त्यानंतर आपल्याला त्याच्याकडनं काहीतरी इन रिटर्न पाहिजे असतं, त्यावेळेस आपण रिटर्न टाइप प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. मग वायड म्हणजे काय, आणि बाकीच्या मेथड रिटर्न टाइपचा मिनिंग आपण समजू ना. ठीक आहे. ओके. लेट्स अंडरस्टँड वायड फर्स्ट. वायड मीन्स नथिंग. वायड मीन्स नथिंग म्हणजे काहीच नाही. ओके, नथिंग म्हणजे काहीच नाही. नाव ओके, देर इज अ बार्बर शॉप. ओके, बार्बर शॉप, सलून. यू गो फॉर हेअर कट. ठीक आहे. हेअर कट, you have this long hairs. Okay, you go for haircut and you ask barber to cut your hairs. You ask barber to cut your hairs. Now what you do, you sit here, you sit there on chair. How to draw chair, I don't know. Okay, whatever it is. Okay, now you sit there on chair. ठीक है. And barber performs hair cutting. ठीक है. मग barber तुमचे that saloon वाला will cut your hair. Okay, all those here. So whatever, what here is, the barber is your method, right? बार्बर हे आपली मेथड आहे, ज्याला आपण ट्रेनिंग दिली आहे कशाची, हेअर कटिंगची. ओके, बार्बर इज आवर मेथड विच वी हॅव परफॉर्म, विच वी हॅव गिवन हिम अ ट्रेनिंग ऑफ हेअर कटिंग. ओके. मग बार्बर काय करणार, तुम्ही जाणार, ओके ठीक आहे, मग तुमची कटिंग परफॉर्म करणार, आणि वॉट एव्हर इट इज. ओके, अँड यू पे हिम समथिंग अँड यू रिटर्न बॅक टू होम. ओके, यू रिटर्न बॅक टू होम. जेव्हा तुम्ही वापस येता त्यावेळेस, डू यू कॅरी युअर हेअर्स विथ यू, व्हॉट एव्हर द हेअर्स विच आर कट देअर, ओके, इन अ शॉप, डू यू कॅरी युअर हेअर्स विथ यू? नो, यू डू नॉट नीड टू कॅरी एनिथिंग विथ यू. यू कम बॅक विथ नथिंग. ठीक आहे. समजतंय हे एक्झाम्पल, समजलं? सोडून द्या मेथडचं. आतापर्यंत समजलं, तुम्ही सलूनला गेलात, हेअर कटिंग करायला गेलात, ज्यावेळेस तुम्ही वापस येता, यू डोंट कॅरी युअर हेअर्स with you, whatever the hair you cut over there in a shop. सिंपल फंड आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही वापस येताना यू टेक नथिंग इन रिटर्न. समजलं का एवढं? आय नीड येस, नो. Yes, sir. राईट एव्हरीवन? Achal, Yes, sir. Mayur, everyone got it right. Now you take nothing. So in such a cases we use void. ठीक आहे. नथिंग म्हणजे जेव्हा कधी आपल्याला काहीच पाहिजे नाही, फक्त जायचं तिथं, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होणार, ते त्याचं काम करणार, आणि आपण रिकाम वापस येणार. दॅट इन दॅट केस
विल यूज वाईड. आपण रिअल टाइम मध्ये प्रोग्रामिंग मध्ये कधी वाईड यूज करायचं विल सी. ठीक आहे, बट जस्ट लेट्स अंडरस्टँड दिस एक्झाम्पल नाव. इन रिटर्न, लेट्स से तुम्ही काय करतायत. ओके, बँकेत जातायत. यू आर गोइंग टू बँक और एनी शॉप, और एनी शॉप. ठीक आहे, आणि तिथं काय करतायत तुम्ही. लेट्स से यू वाना बाय, यू वाना बाय, लेट्स bank. Okay, let's take example of bank. Okay, now you go to the bank. ठीक आहे, आणि तुम्हाला पैसे विथड्रॉ करायचेत. You want to withdraw some money. Now what you do, you provide some form, or some you fill some slip and provide the slip to the cashier. बरोबर. कॅशियरला आपण इनपुट मध्ये काय देतो, स्लिप देतो. जे काही तुमचे बँक डिटेल्स असतील, व्हॉट एव्हर द डिटेल्स यू नीड टू प्रोव्हाइड, यू गिव्ह धीस इनपुट्स टू दिस बँक कॅशियर. कॅशियर काय करतं, रिटर्न मध्ये तुम्हाला काय देतं. व्हॉट डज दिस कॅशियर गिव्स यू इन रिटर्न. हाय ओंकार. Okay, what does this cashier gives you in return? This cashier gives you in return what? Money, right? This cashier gives you in return what? It gives you money, right? Now that money यू आर गेटिंग इन रिटर्न. म्हणजे तुम्हाला रिटर्न मध्ये काहीतरी मिळतंय, या ऑपरेशन मध्ये. या ऑपरेशन मध्ये तुम्हाला रिटर्न मध्ये काहीतरी मिळतंय. अँड दॅट काहीतरी, दॅट काहीतरी इज युअर रिटर्न टाईप. मग इथं तुम्ही, मग रिअल टाइम मध्ये तुम्ही काय यूज करा, राईट. मग रिटर्न मध्ये तुम्हाला कोणी इंट पैसे देत असेल, कोणी स्ट्रिंग मध्ये तुम्हाला मेसेज रिटर्न करत असेल, तुम्ही काहीतरी बोलतायत तेव्हा, किंवा तुम्ही एखाद्याला विचारतायत की बाबा तू हुशार आहेस का, तर ते येस किंवा नो, ट्रू और फॉल्स म्हणतंय. ठीक आहे. और व्हाट व्हाट डू वी हॅव, राईट, नंबर, स्ट्रिंग अँड बुलियन. Right. So these can be return type. These data types can be used as a return types wherever we are expecting something in return. But whenever we do not expect anything return, ज्यावेळेस आपण रिटर्न मध्ये काहीच एक्सपेक्ट करत नाहीये, त्यावेळेस आपण काय लिहिणार, वाईड डेटा टाइप लिहिणार, वाईड लिहिणार रिटर्न टाइप. व्हॉट इज दिस वाईड रिटर्न टाइप. मग वाईड टाइपचा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. वाईड आय इज इक्वल टू 15, 50 का. कारण याचं याचं मिनिंग नथिंग आहे, इट्स नथिंग. ओके. ओके, समटाइम्स वी से माय लाईफ इज अ वाईड. वाईड म्हणजे रिकामी आहे, खोका आहे, नथिंग आहे. ओके. सो दिस इज व्हॉट मिनिंग ऑफ. So, okay, we never say my life is wide, but some people who are in some situation, they sometimes says it. Okay, wide. So, what does this wide means? Wide means nothing. समजला, nothing. So, when do we use nothing? Whenever we do not want anything in return. Whenever we do not want anything in return. When do we use any specific data type as a return other than wide? Whenever we are expecting something in return. Whenever we are expecting something in return. ठीक है. समझते हैं. So here, so according to our situation, we will use this particular return type. We'll use this particular return type. Any return type we will use. Okay. We can use any return type, whether it is ठीक है. If we do not want anything wired, if we want something, then either int, string, and whatever it is, boolean, character. ठीक आहे. कॅरेक्टर कधी यूज करणार, आपण अशी मेथड यूज केली, क्रिएट केली, आणि आपण त्या मेथडला कॅरेक्टर ऍज अ इनपुट देतोय, आणि रिटर्न मध्ये आपल्याला पाहिजे की ते कॅरेक्टर. ओके, बुलियन. ओके, इफ दॅट कॅरेक्टर इज वॉवेल, आपल्याला रिटर्न मध्ये फक्त एक सिंगल वॉवेल कॅरेक्टर पाहिजे असेल, तर त्यावेळेस आपण रिटर्न
ऍज रिटर्न टाइप ऍज अ कॅरेक्टर देणार. ओके, नॉट एक्झॅक्टली दिस, बट wherever our requirement is to get a single character in return, we'll provide char return type. ठीक. ठीक guys, got this खिचडी whatever I have written. मला समजत नाही what I have written here. अच्छा, बँक म्हणजे रिटर्न टाइप वाला आहे. Okay, saloon is, what is this? Void return type. Got it right? क्लिअर आहे कन्सेप्ट रिटर्न टाइपचा. ओके, नाव टू थिंग्स वी हॅव सीन. ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे कुठेही ऍक्सेस झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठे कुठे ऍक्सेस द्यायचा आपल्या मेथडचा किंवा आपल्या व्हेरिएबलचा इज यूज वेअर वी यूज ऍक्सेस स्पेसिफायर. रिटर्न टाइप इज समथिंग what we want in a return. So we'll use any return type if we are expecting any such kind of values, but we use void whenever we do not expect anything in return. आणि मेथडचं नाव काही द्या तुम्ही. फक्त आपले जे वर जे आपण नियम पाहिले होते व्हेरिएबल डिक्लेरेशन च्या वेळेस, ते सगळे नावाचे व्हेरिएबल नेमचे सगळे नियम इथं तुम्हाला फॉलो करायचे. ओके, देन ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल ते ऑपरेशन. या मेथडला इनपुट तुम्ही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर इनपुट द्यायचे असेल म्हणजे कॅशियर आहे, ठीक आहे, कॅशियरला तुम्हाला काहीतरी इनपुट द्यायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कॅशियर साठी स्लिप द्याल, तर इथं इनपुट मध्ये तुम्ही स्लिप म्हणाल काहीतरी, किंवा इंट अकाउंट नंबर म्हणाल. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला इनपुट मध्ये काहीच द्यायची गरज नाही, तुम्ही फक्त तिथं जाणार, ठीक आहे, पाहणार आणि वापस येणार, त्यावेळेस या मेथडचं इनपुट रिकामं राहणार. Okay, so such type of input parameter we can provide here. Let me clear here and let's try. We do have again example, practice example for this method concepts in assignments. You guys go ahead and practice those, okay? Okay, let's write down some methods now. Let's understand. Okay, so this is what your add method is. What I'll do, हा स्टॅटिक मी मुद्दाम शिकवला नाहीये because we don't know what is class. But static, why do I take this static here in order to call this method? But I'll just remove this. Static remove केला तर इथं बघा add मध्ये error आला. So what do we need? In order to call any method, we need object. हा आहे object. Okay, add operation a is equal to new add operation. Okay, a नावाचा आपल्याकडे already object. So this is what object is. This is what your object is. Object आपण असा क्रिएट करतो जावा मध्ये. क्लासचं नाव, नंतर ऑब्जेक्टचं नाव, इक्वल टू साइन, न्यू ऑपरेटर आणि पुन्हा क्लासचं नाव काय असतो आता समजायची गरज नाहीये. ज्यावेळेस आपण चे कन्सेप्ट शिकल त्यावेळेस आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत. ओके, ऍड डॉट ऍड वेगळं वाटतंय. आय विल रिनेम इट ॲज अ ऍड ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर ऍड ऑब्जेक्ट डॉट ऍड म्हणजे या क्लास मधले, समजा आपल्याला जर एखाद्या क्लासचे मेंबर्स फाइंड करायचे असतील, एखाद्या क्लासचे मेंबर ऍक्सेस करायचे असतील, एखाद्या क्लासचे मेंबर जर आपल्याला ऍक्सेस करायचे असतील, एखाद्या क्लासचे मेंबर जर आपल्याला ऍक्सेस करायचे असतील, तर आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि ऑब्जेक्ट क्रिएट करून डॉट ऑपरेटर यूज करतो. म्हणजे ऑब्जेक्ट डॉट ऍड म्हणजे आपण म्हणतो की ऍड ऑपरेशन या क्लासचा हा ऑब्जेक्ट आहे. या क्लासमध्ये ज्या काही फील्ड आहेत त्या फील्ड मला पाहिजे, जसं की मेथड मला पाहिजे. अजून याच्या व्यतिरिक्त काय आहे तुमच्याकडे इथं? एसटीआर नावाचा एक व्हेरिएबल पण आहे, तो पण मला पाहिजे. सो इन दॅट केस वी क्रिएट अ ऑब्जेक्ट. ठीक आहे, जास्त समजून घ्यायची गरज नाही ऑब्जेक्ट सध्या. फक्त माहित करा, फक्त लक्षात ठेवा की आपल्याला जर क्लास मधल्या काही फील्ड्स कॉल करायच्या असतील तर आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे. आणि ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, तर ऑब्जेक्टच्या क्लासचं नाव, ठीक आहे, ऑब्जेक्टचं नाव, इक्वल टू साइन, न्यू ऑपरेटर आणि पुन्हा क्लासचं नाव, रट्टा मारायचा. या टाइपनं विल क्रिएट ऑब्जेक्ट. यू गाइज हॅव असाइनमेंट्स, यू गाइज कॅन ऑलवेज गो हेड अँड प्रॅक्टिस दोज असाइनमेंट्स. ठीक आहे. नाव लेट्स सो वी हॅव सीन हिअर, सी ऍडिशन ऑपरेटरचा ऍड मेथडचा रिटर्न टाइप आपण वाईड लिहिला, कारण या मेथड मधून रिटर्न मध्ये काहीच पाहिजे नाही. आपलं म्हणणं आहे की बाबा हे नंबर घे
दोन आणि याची ऍडिशन करून तूच प्रिंट कर, मला काही वापस देऊ नको. ठीक आहे, मला काही वापस देऊ नको. पण आता आय क्रिएट अनादर मेथड. या मेथडचा रिटर्न टाइप मी इंट लिहितोय आणि या मेथडला मी ऍड वन लिहितो. ठीक आहे, ऍड वन, पब्लिक इंट ऍड वन. आणि आता ही मेथड काय करते माझी, या मेथड कडनं काय रिटर्न पाहिजे, मी व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग इन रिटर्न, इंट नंबर रिटर्न पाहिजे. एक नंबर रिटर्न कर एक्सपेक्ट करतोय मी, राईट. एक नंबर एक्सपेक्ट करतोय मी. ठीक आहे, एक नंबर एक्सपेक्ट करतोय मी, म्हणजेच मला काहीतरी नंबर पाहिजे. मग काय नंबर असेल, ही मेथड जर ऍडिशन असेल तर मला काय पाहिजे, या दोघांची ऍडिशन इन रिटर्न पाहिजे. या दोघांची ऍडिशन इन रिटर्न पाहिजे. या दोघांची ऍडिशन इन रिटर्न पाहिजे. मग या दोघांची ऍडिशन कशामध्ये होल्ड करतोय आपण, सी व्हेरिएबल मध्ये. मग आपण काय करणार इथं, रिटर्न सी करणार, रिटर्न सी. मग जेव्हा कधी मी ही मेथड कुठेही कॉल करेल ना, तर या मेथड मधून मला या दोन नंबरची ऍडिशन भेटेल. ठीक आहे. इथं पहा, आपण या मेथडला आपण सिंपल प्रिंट केलं, तर या मेथड मध्ये आपण प्रिंट करत होतो. इथं मी काय लिहितो, एक काहीतरी लिहूत ना आपण. ओके, सिस्टम डॉट एस वाय विथ रिटर्न टाइप ऍज इंट काहीतरी आपण. ओके, सो दॅट विल नो की ही मेथड आहे. राईट. ओके. नाव आपण काय केली, ऍड वन नावाची मेथड केली. या मेथडचा रिटर्न टाइप इंट आहे. नाव व्हॉट आय डू, आय कॉल दिस मेथड. आय विल कॉल दिस मेथड. मेथड कॉल करण्यासाठी काय करायचं आपल्याला, वी नो ऑब्जेक्ट डॉट त्या मेथडचं नाव, ऑब्जेक्ट डॉट त्या मेथडचं नाव. मग आता इथं काय करणार मी, व्हॉट इज ऑब्जेक्ट, हे ऍड ऑब्जेक्ट. कारण आपली मेथड जी आहे हे ऍड ऑब्जेक्ट या क्लासमध्येच आहे. ठीक आहे, डॉट करणार. काय पाहिजे मला, ऍड वन नावाची मेथड पाहिजे. ऍड वन नावाची मेथड. या ऍड वन नावाच्या मेथडला मी काय करतोय, काहीतरी वेगळे नंबर पास करतो मी. जसं की 60 प्लस 8. ओके, 60 and 8. I want to perform the addition of these two numbers and I want this addition in return. या मेथडच्या रिटर्न मध्ये मला ऍडिशन पाहिजे. आता बघा, इथं जर आपण प्रिंट केलं तर आपल्याला फक्त विथ रिटर्न टाइप ऍज अ इंट प्रिंट होईल, पण ही जी ऍडिशन आहे ती ऍडिशन प्रिंट होणार नाहीये. ओके, नाउ लेट्स एक्झिक्यूट दिस. सी, नाव काय झालं, ऍड ऑपरेशन क्लास मधली मेथड दिस वन. ओके, वी हॅव प्रोव्हाइडेड द आउटपुट ऍज अ, वी हॅव गॉट द आउटपुट ऍज अ 33. बट इथं जी आपण मेथड कॉल केली लाईन नंबर 17 वर, या मेथडचा मेथड एक्झिक्यूट तर झाली विथ रिटर्न टाइप ऍज अ इंट, पण हे जे ऍडिशन आहे ना या दोन नंबरची, 60 आणि 8 ची ऍडिशन आहे, ती ऍडिशन आपल्याला रिटर्न मध्ये आली नाहीये. नाव हाऊ डू वी गेट दॅट ऍडिशन इन रिटर्न, सो वी नीड टू होल्ड दॅट ऍडिशन. वी नीड टू होल्ड हा जो रिटर्न काय कॅश, जर कॅशियर तुम्हाला कॅश देतोय हातात, तर ती कॅश तुम्हाला कशामध्ये तरी होल्ड करायची आहे. ओके, जर तुम्ही खूप सारे पैसे विड्रॉ करता असाल तर ते त्या पैशासाठी तुम्ही एक बॅग घेऊन जाल. थोडेसे पैसे असेल तर यू विल टेक दोज मनी अँड यू विल पुट इट इन टू वॉलेट. सो दॅट वॉलेट इज नथिंग बट युअर कॅरियर. ओके, दॅट वॉलेट इज नथिंग बट युअर व्हेरिएबल इन विच यू वॉन्ट टू होल्ड द कॅश. ठीक आहे. मग सिमिलरली आपल्या या मेथड मधनं रिटर्न मध्ये आपल्याला इंट भेटत आहे, तर आपल्याला हा इंट होल्ड करायचा आहे कशामध्ये तरी. तर इंट होल्ड करण्यासाठी मी एक व्हेरिएबल क्रिएट करतो, इंट सम नावाचा. मग आपण या मेथड मधून जे काही रिटर्न होतंय ते रिटर्न केलेलं मी या सम नावाच्या व्हेरिएबल मध्ये होल्ड करतो. व्हॉट इज व्हेरिएबल, व्हेरिएबल इज यूज टू स्टोअर अ व्हॅल्यू, स्टोअर डेटा. सो whatever the value is getting returned from this add one method, I am holding it into some method. I am holding it into some method, right? आणि मग आता काय करायचे, आता आपण या समला प्रिंट करू. सॉरी, नॉट सम मेथड, सम व्हेरिएबल. आय एम होल्डिंग इट इनटू सम व्हेरिएबल ऑफ टाइप इंट. मग मी काय करतो आता, या समला प्रिंट करतो इथं. लेट्स प्रिंट आउट दिस सम.
आणि आता आता जर आपण रन केलं तर आपल्याला इथं दिसेल की ऍड ऑपरेशन क्लास मधली 33 म्हणजे ही मेथड कॉल झाली तुमची पहिली. नंतर आता आपली दुसरी मेथड कॉल झाली. दुसऱ्या मेथड मध्ये आपण काय लिहिलंय? विथ रिटर्न टाइप ऍज अ इंट लिहिलंय, आणि त्याच्या खाली आपण ते रिटर्न टाइप प्रिंट केल्यानंतर आपण काय करतोय? या मेथड मधनं जे काय रिटर्न होतंय त्याला इथं प्रिंट करतोय सम. मग 6 8 60 आणि 8 ची ऍडिशन होते 68. नाव व्हॉट वी हॅव गॉट इन रिटर्न ऍज अ सम. बरोबर? बरोबर गाईज? राईट. सो this is how we provide return type to our method. So whenever we does not want anything in return, we'll provide as a void. Whenever we want something in return, so we'll provide particular return type here. Okay, so in our case, this is int. जर तुम्हाला रिटर्न मध्ये असं पाहिजे असेल, ओके, पब्लिक स्ट्रिंग से हॅलो नावाची एक मेथड क्रिएट करतोय मी. ठीक आहे, आणि या मेथडला तुम्ही एक नाव इनपुट देतायत, स्ट्रिंग नेम. ओके. अँड रिटर्न मध्ये तुम्हाला पाहिजे की या नावाच्या अगोदर हॅलो प्रिंट झालं पाहिजे. तर मग मी काय करतोय? स्ट्रिंग मेसेज इज इक्वल टू काहीतरी एक मेसेज लिहितो मी, हॅलो, आणि तुमचं नाव इथं प्रिंट करणार मी, जे काय नाव असेल ते. अँड पुन्हा ओके, व्हॉट एव्हर, आय एम जस्ट प्रिपेअरिंग वन स्ट्रिंग. ओके, do 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 do. Okay, now I'm preparing one string. Now this message string is prepared. Okay, now रिटर्न MSG. मी काय करतोय? हा जो मेसेज आहे तो त्या मेसेजला मी रिटर्न करतोय. हा जो मेसेज आहे या मेसेजला मी रिटर्न करतोय. ठीक आहे, लेट्स कॉल दिस से हॅलो मेथड. आय विल गेट इट हिअर. ओके, आणि ही जी मेथड आहे ही मेन क्लासच्या बाहेर असली, मेन मेथडच्या बाहेर असली पाहिजे. एका मेथड मध्ये दुसरी मेथड आपण लिहू शकत नाही. नाव वी विल बी एबल टू अंडरस्टँड दिस मेन मेथड इज. ठीक आहे, से हॅलो नावाची मेथड आहे. मी काय करतो? याला इथं ऑब्जेक्ट डॉट से हॅलो कॉल करतो. से हॅलो या मेथडला मी इनपुट मध्ये नाव देतो, मयूर. ठीक आहे, सिंपल. मी या मेथडला इनपुट मध्ये नाव दिलं मयूर, आणि ही मेथड आपल्याला रिटर्न काय करते? व्हॉट इज रिटर्निंग, व्हॉट टाइप ऑफ रिटर्न टाइप हॅव दिस से हॅलो मेथड गाईज? व्हॉट दिस मेथड इज रिटर्निंग? से हॅलो मेथडचा रिटर्न टाइप काय? स्ट्रिंग. स्ट्रिंग. राईट आचल, एनी डाऊट? या मेथडचा रिटर्न टाइप स्ट्रिंग आहे. एनी डाऊट इन दॅट? हो सर. नो, राईट अनुराधा, हर्षल, एव्हरीवन, रिटर्न टाइप इज क्लिअर. रिटर्न टाइप आपण मेथडच्या नावाच्या बाजूला लिहितो, तो रिटर्न टाइप आहे. ओके. ओके, नाव दिस रिटर्न टाइप म्हणजे से हॅलो नावाची मेथड स्ट्रिंग रिटर्न करते. म्हणजेच आपल्याला होल्ड कशात करा लागणार? स्ट्रिंग मध्ये करा लागणार. ओके, लेट्स से मेसेज, व्हॉट एव्हर इट इज. मेसेज नावाचा एक व्हेरिएबल क्रिएट केला मी स्ट्रिंग टाइपचा, आणि इथं आपण प्रिंट करतोय मेसेज. ओके, नाव आपल्याला या से हॅलो नावाच्या मेथड मधून मेसेज भेटला. आपण काय करणार? इनपुट मध्ये नाव देणार, आणि आउटपुट मध्ये काहीतरी आपल्याला हॅलो, से हॅलो, हॅलो म्हणायचा मेसेज भेटणार. एक्झिक्यूट दिस थिंग. नाव सी ऑन कन्सोल यू विल सी हॅलो मयूर. राईट, म्हणजे आपल्याला या मेथडचा रिटर्न टाइप काय पाहिजे होता? स्ट्रिंग पाहिजे होता. म्हणजे आपल्याला जेव्हा स्ट्रिंग मध्ये काही डेटा पाहिजे असतो ना, त्यावेळेस आपण त्या मेथडचा रिटर्न टाइप स्ट्रिंग देणार. सिमिलरली ज्यावेळेस तुम्हाला फ्लोट मध्ये डेटा पाहिजे असेल त्यावेळेस फ्लोट मध्ये डेटा भेटणार. ओके, जसं की ओके, लेट्स राईट डाऊन वन मेथड विथ रिटर्न टाइप ॲज अ बुलियन. सिंपल मेथड आहे. लास्ट विल टेक दिस प्रोग्राम ॲज अ लास्ट.
ठीक आहे. ओके. एक एक क्विज बाउल डेमो नावाचा काहीतरी मी एक क्लास क्रिएट करतो. आणि या क्लासमध्ये मला एक अशी मेथड लिहायची आहे. या क्लासमध्ये मला एक अशी मेथड लिहायची, जी मेथड काय करेल, इनपुट माझ्याकडनं इनपुट घेईल आणि आउटपुट मध्ये ट्रू किंवा फॉल्स देईल. एक सिंगल कॅरेक्टर इनपुट घेईल आणि आउटपुट मध्ये ट्रू किंवा फॉल्स देईल. ओके. ओके, नॉट इज vowel. Okay, because is vowel will take a lot time for today. We'll take this later. I'll create another class. Is vowel will implement it tomorrow, or you guys also have test or something. You guys also have these examples, I think, in your assignments. You guys practice it. If you face any issue, you let me know. Acha, one thing, am I teaching this well that you guys are not getting any doubt during your assignments, or you guys are not at all looking at your assignments? तुम्ही असाइनमेंट्स पाहत आहात की नाही, और हाउ इज इट? असाइनमेंट्स ट्राय करत आहात? गाइस, नो सर. अनुराधा, you guys should try assignments. Why no sir? You guys should go ahead and execute those programs, okay? We'll be having some revision sessions, some this practice sessions only on weekends, and also we are scheduling these sessions in the evenings. I just want you guys to let me know your timings so that accordingly we'll schedule it. Is greater than 30. Let's say की मी एक इनपुट मध्ये नंबर देतोय आणि तो नंबर मला 30 सोबत कम्पेअर करायचा की 30 पेक्षा मोठा आहे का तो. जर असेल तर मी ट्रू रिटर्न करणार, नसेल तर फॉल्स रिटर्न करणार. मग रिटर्न काय करणार आपण? रिटर्न मध्ये लिहिणार मी गिव्हन नंबर ए इज ग्रेटर दॅन 30. सिम्पल. मग हे आता ए इज ग्रेटर दॅन 30 आउटपुट काय राहील? लेट्स मेक इट सिम्पलर. ठीक आहे. जर ट्रू असेल तर ट्रू येणार, बुलियन BO बुलियन बी. ओके. ए इज ग्रेटर दॅन 30 म्हणजे हे जे काही ए मध्ये जी व्हॅल्यू पाठवणार आपण, ती जर ए किंवा ए इज ग्रेटर दॅन 30 म्हणजे ए च्या व्हॅल्यू पेक्षा मोठी असेल, सॉरी, ही जर व्हॅल्यू 30 पेक्षा मोठी असेल तर आपण ट्रू रिटर्न करा किंवा फॉल्स रिटर्न करा. Okay, now and whatever the value I'm getting, I'm holding it into Boolean. So you guys can simply write it down here like this. I'll create a main method आणि टेस्टर या क्लासचा मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. T is equal to new. What is object? We do not need to worry about it. T dot is greater than 30 आणि या मेथडचा रिटर्न टाइप काय आपलं? मी 45 इनपुट देतोय, 45. आणि ही मेथड रिटर्न काय करते? बुलियन. तर डायरेक्ट मी या मेथड कॉलला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट मध्ये प्रिंट करतो. म्हणजे या मेथड मधून जे काही रिटर्न भेटेल ना, ते आपल्याला इथं प्रिंट होणार. सी ट्रू. इट इज ट्रू. 45 इज ग्रेटर दॅन 30. म्हणजे आपण वी कॅन गिव्ह एनी डेटा टाइप ऍज अ रिटर्न टाइप. ओके. अँड आय गिव्ह 24 इज ग्रेटर दॅन 30. False है. Okay, so this is how we can get the return value from any method. Okay, now this return, as we said, this return statement is optional. जेव्हा आपल्या मेथडचा रिटर्न टाइप हा वाईड असतो ना,
जसं की या केसमध्ये ऍड मेथडचा रिटर्न टाइप आपला वायर्ड आहे. तर या केसमध्ये आपण रिटर्न स्टेटमेंट लिहिलेलं नाहीये. याचा अर्थ असा की वायर्डच्या केसमध्ये रिटर्न स्टेटमेंट लिहायची गरज नाही. ठीक आहे. पण जेव्हा तुमच्या मेथडचा एखादा स्पेसिफिक डेटा टाइप आज रिटर्न टाइप असतो, त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी त्या मेथडला रिटर्न टाइप द्यावा लागतो. गॉट इट? समजला मेथड कन्सेप्ट काय? So now let me tell you one thing. Everything happens in Java is belongs to these methods. आपण या belongs to class of course. Everything whatever we write in Java that belongs to class. आणि जे काही ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो जावा मध्ये, ते सगळे ऑपरेशन्स आपण मेथड मध्ये लिहितो. अँड दॅट इज वाय दिस मेथड फ्रॉम टुडे, नो नॉट फ्रॉम टुडे, इव्हन फ्रॉम फर्स्ट डे वी आर युझिंग मेथड्स. पहिल्या दिवसापासून मेथड यूज करतोय. आणि दॅट मेथड इज कॉल्ड ॲज मेन मेथड. मग मेन मेथडचा ऍक्सेस मॉडिफायर पब्लिक आहे. इथं बघा आपण पण पब्लिक यूज केला. स्टॅटिक कीवर्ड आपण यूज नाही केला. आता सांगतो मी तुम्हाला नंतर, स्टॅटिकचं सध्या राहू द्या. वायड रिटर्न टाइप आहे, आपण पण इथं वायड रिटर्न टाइप यूज केलाय. मेथडचं नाव इथं मेन आहे, आपल्या मेथडचं नाव ऍड किंवा एबीसी आहे. इनपुट पॅरामीटर मध्ये आपण सिंपल स्ट्रिंग देतोय किंवा इंट देतोय. यावेळेस मेन मध्ये स्ट्रिंग अरे आपण मेन मेथडला इनपुट पॅरामीटर देतो. सो दिस इज सिंपल वन नॉर्मल सिंपल मेथड. Okay, which we have been using from since day first. Okay, and we'll use this method till our last day into Java, into session. Okay, not last day into Java, but here in session and wherever you will start working, no, you will keep using these methods. Okay, it's not like one time thing. Day by day, you will be proficient in writing methods or what these concepts are. ठीक है? Clear है guys? Okay, we'll stop here. We'll continue